म्हणून संघर्ष करत असतो. आपण सगळ्यांनी माझा हा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर 16-17 गुन्हे दाखल आहे. मी काही कुठं चोरी केली नाही, खून केला नाही, बलात्कार केला नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये हक्क मागणे, न्याय मागण्याचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करत असतो त्यावेळेला पोलीस आमच्यावरती गुन्हे दाखल करत असतात. लोक म्हणतात गुन्हे दाखल झाल्याने काय होत नसतं. आपल्याला माहीत नसेल, कदाचित कायद्याचं शिक्षण ज्यांना आहे त्यांना माहीत असेल की कोर्टामध्ये ज्या वेळेला चार्जशीट दाखल होतं त्यावेळेला एकाचा जामीन करायचं म्हणलं तर कमीत कमी 3,000 रुपये त्या ठिकाणी वकिलाला मोजावे लागतात. 12 ते 15 वर्षे केसेस चालतात अंगावरती आणि कोर्टामध्ये हेलपाटे मारावे लागतात. आणि म्हणून मी मागाशी शब्द जबाबदारीने वापरल्या, घरादारावर तुळशीपत्र ठेवून आमच्यासारखी माणसं त्या ठिकाणी संघर्ष करत असतात. पण दुर्दैव एक आहे की आमचा शेतकरी संघटित नसल्यामुळं आज शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी अन्याय होतोय. आणि म्हणून तुमच्या न्यायाच्या हक्काची लढाई लढण्यासाठी मी या ठिकाणी रणमध्ये आहे. माझी गणपती बाप्पावर विशेष श्रद्धा आहे. त्याचं कारणही मी त्या प्रत्येक ठिकाणी सांगितलंय. काही दिवसापूर्वी माझा असाच ऍक्सिडेंट झाला होता वडगाव फाट्यावरती, अर्धपीठ मोरिया. त्या ठिकाणी माझा ऍक्सिडेंट झाला. तो ऍक्सिडेंट एवढा जबरदस्त होता की सुदैवानं मी त्याच्यातनं वाचलो. आणि त्या रात्री हॉस्पिटलमध्ये असताना गणपती बाप्पा माझ्या स्वप्नामध्ये आले. देव कोणाच्याही स्वप्नामध्ये येत नाही. मी जबाबदारीने बोलते, गणपती बाप्पा पुढे बोलते. खोटं बोलणं माझ्या बापानं मला शिकवलं नाही. गणपती बाप्पा माझ्या स्वप्नात आले. मी काकांना विचारलं, ब्राह्मण काकांना. काका म्हणाले, बाबा गणपती बाप्पाच्या ठिकाणी तुझा ऍक्सिडेंट झाला म्हणूनच तू वाचला, नाही तर तू जगला नसता. माझं लग्न देखील ओझरच्या गणपती मंदिरामध्ये त्या ठिकाणी झाले. आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी सगळ्यात जास्त जर कोणत्या देवाला मानत असेल, पूजत असेल तर गणपती बाप्पाला मानतो. तो गणपती बाप्पा तुमची सगळी विघ्न दूर करेल. तुमच्या आयुष्यामध्ये मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की माझ्या या माय मावल्यांच्या, माझ्या या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी चांगला दिवस येऊ दे बाबा. इथं सगळं नाचलंय, आता मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. तुम्ही सगळी मंडळी पाहताय, हे व्यासपीठ पण नाही येते. म्हणून गणपती बाप्पाकडे मी आराधना करतो, हे गणराया तू यांना सुबुद्धी दे आणि माझ्या या कष्टकरी गोरगरीब जनतेच्या आयुष्यामध्ये कधीतरी चांगला दिवस येऊ दे, ही आराधना मी या ठिकाणी करतो. आणि माझ्या शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ दे. माझ्या माय मावल्यांचं कष्ट त्या ठिकाणी फळाला येऊ दे. माझ्या माय मावल्या त्या राबत असतात, त्या आमच्या लेकरांचं भविष्य घडवण्यासाठी राबत असतात. त्यांच्या कष्टाचं चीज होऊ दे आणि माझ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कधीतरी चांगला दिवस येऊ दे, एवढी आराधना गणरायाची चरणी करतो. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही आम्हाला बोलवलं, या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आयोजक नियोजक सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वांगर साहेब.